हॅलो, माझा आवाज ऐकू येतो का सर्वांना? हो सर. आज हॅलो, कोणीतरी अनम्यूट करून मला सांगा की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिसतंय का? हो सर दिसतंय. हो सर दिसतंय. ओके ओके, थँक्यू. ओके फ्रेंड्स, आता तर दिसतंय. आय होप ओके आय होप माझा आवाज क्लिअर येतोय आणि स्क्रीन पण दिसते तुम्हाला सर्वांना. आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय आज. अधूनमधून मी व्हिडिओज घेत होतो वेगवेगळ्या विषयांवर आणि मला असं वाटलं की हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्याविषयी आपण आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून मग आजचा हा मेसेज मी तुम्हाला पाठवलेला आहे. तर बेसिकली तुम्ही सर्वजण माझे वाहक आहात. हा मेसेज मॅक्सिमम त्याच लोकांना गेलेला आहे जो जो माझा रीडर आहे, ज्यांनी बुक्स वाचलेले आहेत किंवा ज्यांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माझ्यासोबत जोडलेले आहेत, ज्यांनी माझे कोर्सेस केलेले आहेत. तर तुम्ही सर्वजण स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहात आणि मागच्या काही वर्षांपासून काही महिन्यांपासून तुम्ही सातत्याने इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करत आणि मग आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, आपण सुरुवात करतो, एक नवीन जर्नी सुरू करतो आणि मग येतात आपल्या रस्त्यामध्ये. कधी आपल्याला झटके बसतात. आता सध्याची सिच्युएशन अशी आहे, जानेवारी नंतर किंवा प्रिसाइजली नोव्हेंबरच्या नंतर ज्यांनी कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे तर तो लॉस मध्येच जातोय. कारण पूर्ण मार्केटने बदलला आणि लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त झाले आपले. तर आपण सर्वजण स्टॉक येतो, तर आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी येतो आणि स्टॉक मार्केटच्या अगोदर आपल्या मनामध्ये काही विचार असतात. आपण कुणाकडून तरी इम्प्रेस, आपण माहिती घेतो मार्केटची आणि मग आपण सुरू करतो की चला मग आपण व्हिडिओ बघितले, टीव्ही बघितला, डीमॅट अकाउंट खोलला, कोणी कोर्सेस केले असतील, कोणी अभ्यास केला असेल स्वतःहून आणि मग आपली जर्नी सुरू होते. कधी ब्रोकर आपला मार्गदर्शक असतो, कधी मित्र, आणि आपल्या सर्वांचे समज गैरसमज असतात, काही भ्रम असतात जे की मार्केटमध्ये आल्यानंतर तुटतात. तर याचे रिझन्स काय काय असतात मार्केटमध्ये? तर कधीतरी आपण स्टोरी ऐकलेली असते की 3 रुपयाचा स्टॉक आज 3,500 किंवा 30,000ला गेला, किंवा आयशर मोटर्स असा असा 50 रुपयाचा 25ला गेला, विप्रोचा स्टॉक इतका पट वाढला आणि मग आपले पण पैसे वाढतील. असेच म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएशनची ताकद आहे. तर हा एक आपला समज असतो की मी कुठला पण स्टॉक घेईल तो मल्टीबॅगर बनेल आणि माझी 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट 50,000 होईल आणि मी करोडपती होईल.
पण तो समज आपण खरोखर वास्तवात आणू शकतो का, तो थोडासा प्रश्न असतो. एक जे हुशार माणसं असतात, ज्यांना फायनान्स समजतो, ज्यांना पैशाचं गणित समजतं, हा एक अनुभव येतो की आपल्याकडे असलेल्या कॅशला महत्व नाहीये. समजा जर 20 वर्षापूर्वी एखाद्या माणसाच्या घरी एका डब्यामध्ये 1 लाख रुपयाच्या नोटा होत्या आणि जर ते पैसे तसेच ठेवले असतील, आज 1 लाख रुपये त्यांनी त्याला बिलकुल हात नाही लावला, तर त्या नोटांची आज किंमत राहिली नाही. 20 वर्षामध्ये तो पैसा जर योग्य ठिकाणी आपण गुंतवला असता, रुजवला असता, त्याच्यातून रिटर्न काढले असते, समजा तो जमिनीत गेला असता, सोन्यात गेला असता, किंवा आणखीन कुठल्याही टूलमध्ये गेला असता, फायनान्शियली असेट अलोकेशन केलं असतं त्याचं व्यवस्थित सिस्टीम मध्ये, तर त्याच्यामध्ये खूप जास्त लिव्हरेज देण्याची ताकद होती. बरोबर. तर इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये यावं लागतं. मग आपण उदाहरणं ऐकतो की 20 वर्षापूर्वी तुम्ही मारुती सुझुकीचे स्टॉक्स घेतले असते, 2 लाख रुपयाची अल्टो आणि 2 लाख रुपयाचं शेअर, तर 2 लाखाच्या गाडीची किंमत आज डिप्रिसिएशन होऊन भंगारमध्ये गेलेली आहे. ती 20 वर्षात गाडीची किंमत एकदम अशी निग्लिजिबल झालेली आहे. पण तोच 2 लाख रुपयाचा स्टॉक आज कदाचित मल्टीफोल्ड रिटर्न देतोय. तुम्हाला कल्पना पण येणार नाही इतकी की 50 लाख वगैरे त्याची किंमत आहे. किंवा असेच आपल्या स्टोरी असतात एशियन किंवा FMCG स्टॉक्स असं झालं. तर इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी म्हणून आपण आपल्याला पैशाला कामाला लावायचं असेल तर आपण इथं आलं पाहिजे. तसेच ती कंपाऊंडिंगची, समजा आज जर आपण एखाद्या ठिकाणी पैसे अडकवले आणि तो पैसा सातत्याने वाढत राहिला. आमच्या एका मित्राने MRF चा स्टॉक घेतला 20-25 वर्षापूर्वी आणि त्यांनी परत कधी डीमॅट ओपन करून नाही बघितलं, तर त्याचा तो 15,000चा स्टॉक 60-70 हजार वरती गेला. आणि त्याला जेव्हा धक्काच बसला, जेव्हा त्यांनी ते बघितलं की काही वर्षामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट किती पट झाली. तर ही कंपाऊंडिंगची जादू आहे. ही स्टॉक कंपनी प्रगती करत राहिली, इकॉनॉमी वाढत राहिली आणि त्यानुसार मग रिटर्न्स पण येत राहिले. पण असं खूप कमी लोकांसोबत घडतं, असं जास्त लोकांसोबत घडत नाही. त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला स्टॉक मार्केट नको आहे. समजा मला असं वाटतं हे खूप रिस्की आहे, हे खूप डोक्याच्या बाहेर आहे, हा जुगार आहे, हा सट्टा आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की दुसरं काय करायचं हे माहित नाही. टीना फॅक्टर म्हणतात की देर इज नो अल्टरनेटिव्ह. तर मग लोकांना फोर्सफुली स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी भाग पाडलं जात आहे. म्युच्युअल फंडामध्ये पैसा टाकावा, इकॉनॉमीमध्ये पैसा यावा, कंपन्यांना भांडवल मिळावं आणि देशाची GDP वाढावी, इकॉनॉमी ग्रो करावी म्हणून एक सिस्टीम काम करते. आणि मग इंटरेस्ट रेट्स इतके कमी करून टाकले. मला आठवतं आमच्या लहानपणी, म्हणजे एक 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी इंटरेस्ट रेट खूप जास्त होते. 14%, 15% पर्यंत व्याज मिळायचं. म्हणजे दाम दुप्पट योजना असायची. वर्षात पैसे डबल किंवा 5 वर्षामध्ये तर हमखास पैसे डबल. पण आजच्या डेटला 8-8, 9-9, 10-10 वर्ष ठेवलं तरी तुमचे होतील का माहित नाही, इतका कमी इंटरेस्ट रेट आज झालेला आहे. इंटरेस्ट रेटचं जेव्हा एन्व्हायरमेंट असतं तेव्हा स्टॉक मार्केटमध्ये जाणे पर्याय नसतो. तर म्हणून लोक FD प्रिफर नाही करत. आपली तिकीट साईज खूप लहान असते. आपण काय असे 20 लाख पण नाहीये की रोज उठून आपण 1 गुंठा प्लॉट घ्यावा किंवा 2 फूट इथं तुकडा घेऊन टाकला किंवा आज 5 तोळे सोनं घेतलं, असं नाही होत. आपली महिन्याची बचत आहे 20,000, 30,000, 10,000, 5,000. तर मग एवढ्या छोट्या साईज मध्ये आपण काय करू शकतो? तर एकच गोष्ट मग सोपी आहे. पैसे टाका, EPF मध्ये टाका, PPF मध्ये टाका किंवा अशा पद्धतीने स्टॉक्स मध्ये टाका. मग इक्विटी एक सोपा मार्ग असतो. आणि लोकांचं बाकी सगळ्या असेट अलोकेशन पेक्षा इक्विटी करण्याचं अजून एक रिझन आहे, ते म्हणजे इथं एंटरटेनमेंट आहे. इथे एक प्रकारचं थ्रिल आहे, कारण इथं ऍक्शन आहे, कंटिन्युअस ऍक्शन आहे, इथे प्राइस ऍक्शन आहे. ही मार्केट इतकं जबरदस्त आहे, तुम्हाला गुंग करून टाकतं, ते तुम्हाला संमोहित करून टाकतं. तिथं बातमी, एक बातमी येते, दुपारी एक बातमी येते आणि प्रत्येक बातमी रिस्पॉन्स द्यायला लागतो, रिस्पॉन्स देतो. आणि मग आपल्याला मजा येते की एखादा स्टॉक वर जातो की अरे देखिए ये 20% का मुवमेंट दिखा रहा है, तर आपल्याला असं अरे वा किती भारी आहे. आणि मग असं सांगतात की ये तो बहुत 12% नीचे गिर गया, तर मग आपल्याला त्याच्या प्रतिक्रिया द्यायला लागतो आपण, अरे बापरे हा खाली गेला का, बरोबर. ह्या बातम्यांच्या फ्लो पासून दूर राहू शकत नाही आणि कुठेतरी मग आपण ऍडिक्ट होतो त्या गोष्टीला आणि त्याचाच थ्रिल एक अनुभवायला लागतो. जेव्हा आपला पोर्टफोलिओ मधला आकडा वर वर जायला लागेल तेव्हा लोकांना ऍड्रिनलिन चढते की अरे वा किती मजा आली, माझे पैसे वाढले, 5% प्रॉफिट झाला, 10% प्रॉफिट झाला,
वा वा, किती मस्त. आज माझा पोर्टफोलिओ 5,000नी अप आहे, 10,000नी. आणि तसाच तो खाली जायला लागला तर मग आपण त्या पण गोष्टीला पचवू शकत नाही. पॅनिक सेंटिमेंटने आपण त्याला रिस्पॉन्ड करतो, किंवा मग आपण वेड्यासारखं प्रॉफिट होण्याच्या मागे धावत सुटतो, की काय केलं म्हणजे प्रॉफिट होईल, काय केलं प्रॉफिट होईल. तर हे एक प्रकारचा सापळा आहे, हे एक प्रकारचा चक्रव्यूह आहे, आणि जो तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडतो. तर ह्या गमती आहेत स्टॉक मार्केटच्या, व्हाय वी आर हिअर. तर मग एवढं सगळं आपण करतोय, हे खरंच फायदेशीर आहे का? म्हणजे इज इट वर्थ? आपण एवढा वेळ घालतो, आपण एवढे एनर्जी लावतोय, आपण एवढा टाइम देतोय, आपल्या हातातले कामं सोडून आपण लक्ष देतोय स्टॉक्सकडे, महत्वाच्या कामांमध्ये आपला डिस्टर्बन्स तयार होतोय, आणि मग हे सगळं करणं योग्य आहे का? हे खरंच इतकं महत्वाचं आहे का? तर सुखाचं आयुष्य जगू आपण. तर ह्याविषयीच आपण थोडंसं बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मी प्रोज सांगतोय तुम्हाला, की स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे अ, कोणीतरी अनम्यूट करा. म्यूट करा. तर स्टॉक मार्केटचे प्रोज सांगतोय मी तुम्हाला, की स्टॉक मार्केटमध्ये ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत. तर चांगले ऍडव्हान्टेजेस आहेत. मी इथे एक चार्ट दाखवतोय, की हरिझन जी आहे ती 1996 पासूनच हे कंपॅरिझन आहे, की प्रत्येक वर्षी इंडियन मार्केटने परफॉर्मन्स कसा दिला. इंडियन मार्केटचा परफॉर्मन्स मोजायचा तर आपल्याला इंडेक्समध्ये मोजावा लागेल, आणि म्हणून हा निफ्टीचा परफॉर्मन्स आहे. तर जर तुम्ही झूम करून बघितलं तर तुम्हाला दिसेल की 1996 पासून निफ्टीची सुरुवात झाली. त्या दिवशी निफ्टी 1,000 पॉईंटचा होता, आणि 1997 मध्ये त्यांनी 36%ची ग्रोथ दिली, 20%ची ग्रोथ दिली. त्यानंतर एक वर्ष डाऊन गेलं, डायरेक्ट 67%ची ग्रोथ दिली. तर ते खूप जबरदस्त वर्ष होता. हे जे 3-4 वर्ष होते ना, 1999चं एक स्टॉक होतं, म्हणजे 1999, 2000 आणि 2009, तर 3 इयर्स मध्ये तुम्हाला दिसेल की निफ्टीने काय परफॉर्मन्स दिलेला आहे. 67%, 71%, 76%. आणि ह्याला कारण आहे, 1999 मध्ये एक बूम आला होता, आयटीचा बूम होता, Y2K प्रॉब्लेम आला होता, आणि इंडियन सॉफ्टवेअर कंपन्यांनी आपलं नाव गाजवायला सुरुवात केलं होतं. इन्फोसिस त्याला लीड करत होता. तर अक्षरशः 10 रुपयाचा म्युच्युअल फंड होता, एक डीएसपीचा, तर तो लिटरली 900 रुपयापर्यंत गेला. म्हणजे काय रॅली असेल ती. इथे केतन पारिक पण ऍक्टिव्ह होता मार्केटमध्ये, आणि खतरनाक स्टॉक पळत होते. म्हणजे एक असा खतरनाक युफोरिया होता की वेडे झाले होते लोक स्टॉक्सच्या मागे. तर असे काही वर्ष आले की त्यानंतर ऑब्व्हियसली एक वर्ष मार्केट मायनस मध्ये गेलं, इतका मोठा रिटर्न दिल्यानंतर 2 वर्ष. आणि मग एक भारतीय अर्थव्यवस्थेचा म्हणा, किंवा भारतीय स्टॉक मार्केटचा एक सुवर्ण युग सुरू झालं. कंटिन्युअस 5-6 वर्ष मार्केट वर जात राहिलं, आणि मग त्याचा पण पीक आला शेवटी. आणि ते रिटर्न्स बघा तुम्ही, 36%, 39%, 54%. तर अक्षरशः लिटरली एक एक स्टॉक 20 पट झाले. हा निफ्टीचा रिटर्न आहे. निफ्टी समजा 1.5 पट झाला, 30 पट झाला, किंवा 6 वर्षामध्ये निफ्टी 5 पट झाला. तर स्टॉक्स तर भयानक पळाले, आणि मग सगळ्यांचं ते पीक आला, आणि मग ते सगळं भांड फुटलं, बबल. 2008 मध्ये मार्केट -51% गेलं निफ्टी आर, आणि मग पुन्हा 2009 पासून त्यांनी उलटी दिशा मग छोटे छोटे रेड तुम्हाला दिसतील खाली गेलेले. मागच्या 25 वर्षाचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतोय की आपण अर्थव्यवस्थेचा भाग आहोत. आपली इकॉनॉमी रायझिंग आहे, आणि आपली पॉप्युलेशन वाढते, आपलं मिडल क्लास कन्झम्पशन आहे. भारतातले कंपन्या बाहेर पण जात आहेत, जग वेगवेगळ्या ठिकाणी आपले लोक चांगलं काम करतायत, आणि अल्टिमेटली त्या मार्केटमध्ये. तर मग सर्वच सेक्टर, आयटी सेक्टर, मेटल सेक्टर, ऑटो सेक्टर, सगळ्यांनी अनेक देश काबीज केले. आज महिंद्राचे ट्रॅक्टर्स भारतामध्ये कमी आणि बाहेर विदेशात विकले जातात. किंवा श्रीलंकेमध्ये तुम्हाला बजाजच्या गाड्या जास्त दिसतील चायनीज गाड्यांपेक्षा. आणि त्याला चॅलेंजेस नाही. फार्मा पूर्ण अमेरिकन इंडस्ट्री, युरोपियन इंडस्ट्री खूप आपल्यावर डिपेंड आहे. सन फार्मा किंवा अनेक 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 कंपन्या आहेत. आणि केमिकल्स मध्ये आपण चांगलं काम करतोय, एफएमसीजी मध्ये आपण चांगलं काम करतोय. म्हणजे इकॉनॉमी वाढत असल्यामुळे
मरण नाही, ह्या सेक्टरला मरण नाही. बँका तर आहेतच ऑब्व्हियसली. तर निफ्टीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे मागच्या 15-20 वर्षामध्ये, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की इथून पुढे सुद्धा निफ्टी असाच चांगला परफॉर्म करेल. हा एक लॉंग टर्म रिटर्नचा चार्ट आहे ज्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे की निफ्टीचा जो माइल स्टोन त्यांनी गाठला होता 15,000चा, तर तो गाठण्यासाठी त्याला किती दिवस लागले. तर जर तुम्ही झूम करून बघाल तर तुम्हाला दिसेल की 6,175 दिवसांमध्ये 1,000चा निफ्टी हा डायरेक्ट 15,000 वर गेला. तर हे त्याचे माइलस्टोन आहेत की प्रत्येक वर्षी हे तुम्हाला खाली जे दिसत आहेत ते इयर्स दिसत आहेत. आणि 2006 मध्ये तो निफ्टी 3,000ला होता. 2000 डिसेंबरमध्ये तो 200 म्हणजे 4,000 वर पोहोचला आणि त्याला 212 दिवस लागले. आणि मग तो वेगाने वाढत राहिला, कधी 92 दिवसांमध्ये, कधी 124 दिवसांमध्ये, कधी 60 दिवसांमध्ये त्यांनी 1,000चे टप्पे गाठले. आणि शेवटची जी ग्रोथ झाली ती खूपच फास्ट झाली आहे. 26 आणि 25 दिवसामध्ये त्यांनी 13,000चा टप्पा 15,000 वर गाठला. तर हा त्याचा एक इतिहास आहे की मागच्या 25 वर्षामध्ये निफ्टीनी काय करामत केली. तर तो एकदम स्पीडनी ग्रोथ देत आहे. आणि समजा ही स्टोरी जर अशीच कंटिन्यू राहिली, समजा असं खूप मोठं संकट नाही आलं जसं युक्रेनवर आलं होतं, तर असं काही नाही झालं, अघटित घटना जर नाही घडली, तर खूप मोठी पॉसिबिलिटी आहे की निफ्टीची घोडदौड अशीच राहील. 2025, 30, 40 असेच चढते ग्राफ आपल्याला बघायला भेटतील. कारण आपली इकॉनॉमी, आपली पॉप्युलेशन, आपली स्ट्रेंथ, आपली टेक्निकल स्किल, आपलं ऍव्हरेज एज जे आहे इंडियाचं ते बिलो 34 एज आहे. तर त्यामुळे आपली पॉप्युलेशन, डेमोग्राफिक डिव्हिडंड ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अनुकूल आहेत. तर जपानमध्ये त्यांचा बुलरन संपला कारण त्यांचे कन्सर्न्स होते, नॅचरल रिसोर्सेस म्हणा किंवा कॅलॅमिटीज आणि वेगवेगळे घटना घडल्या त्यांच्यासोबत. त्यांचं इकॉनॉमीमध्ये सॅच्युरेशन आलं होतं आणि म्हणून ते बिअर रन मध्ये गेले. जगातलं तेवढं एकच उदाहरण आहे की जपान किंवा चायना स्टॅग्नंट इकॉनॉमी बनल्या, पण इंडियाचं तसं नाही होणार अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर लॉंग टर्म मध्ये फायदे काय काय आहेत आपण बघत होतो. तर लॉंग टर्मचा हा एक फायदा आहे की आपल्याला एंट्री आणि एक्झिटला जो खर्च येतो तो खूप कमी आहे, निग्लिजिबल आहे. आज मला वाटतं 99% लोकांचे अकाउंट्स एंजल ब्रोकिंग, झिरोधा, अपस्टॉक्स, 5 पैसा किंवा अशा डिस्काउंट ब्रोकरकडे असतील, तर तुम्हाला हार्डली 20 रुपये लागतात एक्झिट करताना, आणि डिलिव्हरी फ्री असते बऱ्याचदा. आणि लागून काहीतरी एसटीटी, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि तो खूप नॉमिनल असतो. म्हणजे 1,00,000 रुपयांवरती यू पे हार्डली 20-50 रुपीज, 100 रुपीज. आणि मग आपल्याला चांगला नफा होतो. समजा 5% जरी मिळाले तर आपण 5,000 रुपयांमधले 100-200 रुपये तर आरामशीर सरकारला देऊ शकतो, अदर चार्जेस, सेस म्हणून, सेबी टॅक्स म्हणून. तर लॉंग टर्म मध्ये हा एक फायदा आहे की मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. तुम्ही स्टॉक घेता, तो विसरून जाता आणि तो चांगल्या पर्सेंटमध्ये रिटर्न देतो. आणि मग तुम्हाला खूप पैसे नाही लागत स्टार्ट करण्यासाठी. समजा एखाद्याकडे 50,000 असतील किंवा एखाद्याकडे 5,000 असतील, तर दोघांना पण इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे स्टॉक मार्केटमध्ये यायची. आणि म्हणून ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्हाला टॅक्स कमी द्यावा लागतो. समजा तुम्ही शेअर्स विकले तरी सुद्धा तुम्हाला फक्त 15% द्यावे लागतात. तर त्यामुळे हे एक बेनिफिट आहे. तर बाय अँड फॉरगेट अप्रोच वाले असतात की स्टॉक विकत नाही, मी फक्त घेतो आणि मी विसरून जातो. मी ठेवतो तो तसाच 10-10 वर्ष, 50 वर्ष, आणि मी माझ्या मुलांसाठी घेतो, अशा टाईपचे पण असतात. मला वेल्थ क्रिएशन करायचं लॉंग टर्म मध्ये, मला इतके स्टॉक की त्याच्या डिव्हिडंडवर माझं घर चालावं फ्युचरमध्ये. तर लोक असतात त्यांच्याजवळ रिसोर्सेस असतात, त्यांचे इन्कम सोर्सेस, मनी फ्लो खूप आणि मग ते ट्रेडिंगच्या भानगडीत पडत नाहीत. तर मी म्हणतो असे पीसफुल लाईफ जगतात, कारण त्यांना स्ट्रेस, त्यांना अदर इन्कम सोर्सेस इतके भक्कम असल्यामुळे स्टॉक मार्केट जरी खाली गेलं तर त्यांना फरक पडत नाही. आणि उलट ते ऍव्हरेज करायची किंवा नवीन खरेदी करण्याची संधी शोधत असतात. त्यांच्यासाठी लॉंग टर्म ट्रेडिंग खूप फायदेशीर असते. जेव्हा स्टॉक्सचे भाव वाढतात, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळतात. एकतर प्राइस अप्रिसिएशन होतं, घेतलेल्या किमती वाढतात. दुसरं म्हणजे इन्कम मिळतं डिव्हिडंड पासून. समजा कंपनीने ऍव्हरेज 0.5%, 1% जरी रिटर्न दिला आणि तुमचा कॉर्पस जर मोठा असेल, समजा 50 लाख रुपयाचा आपला पोर्टफोलिओ, आणि वर्षातून तुम्हाला 1% जरी मिळाला, असल्या जागी मिळतात आणि ते पण टॅक्स फ्री. तर त्यामुळे हा फायदा
लिक्विडिटी असते, एखाद्या वेळेस काही इमर्जन्सी आली, तुमची इच्छा झाली प्रॉफिट, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकता. जसं इस्टेटमध्ये तुम्हाला गिऱ्हाईक बघावं लागतं योग्य रेट येईपर्यंत, किंवा त्या प्रॉपर्टीला सांभाळण्याचं टेन्शन असतं. तर इथं तसं नाहीये. आता समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली एखाद्या मालमत्तेमध्ये आणि मग गिऱ्हाईक नाही भेटलं त्याला आपल्याला हव्या त्या किमतीवर, तर मग आपण काहीच करू शकत नाही. पण इथं तुम्हाला ऑलवेज यू हॅव अ बायर. तर हा एक त्याचा प्लस पॉइंट आहे. तर लोक आहेत ते काय करतात, पी रेशो कमी असताना ते गुंतवणूक करतात. तर हा एक इतिहास आहे, हे खूप इंटरेस्टिंग स्लाइड आहे. इथं दाखवलंय की जेव्हा पी रेशो 20 आणि 20च्या खाली होता, समजा तो पी रेशो 18 होता किंवा 15 होता, तर त्यावेळी स्टॉक मार्केटने खूप चांगले रिटर्न दिले. मी झूम करतोय तर तुम्हाला दिसेल की 5 वर्षामध्ये अॅन्युअल सीएजीआर जो होता तो 37% होता, जेव्हा पी रेशो 15 होता त्यावेळी. आणि तोच जर पी रेशो 28 असेल किंवा 30 असेल, तर त्यावेळी मात्र स्टॉकनी निगेटिव्ह रिटर्न दिले 3 वर्षामध्ये, आणि 5 वर्षामध्ये फक्त 12% रिटर्न दिले. तर जेव्हा जेव्हा पी रेशो 28-30 ला पोहोचतो तेव्हा मार्केट महाग झालं, कारण तिथून मग प्रपोर्शनेट रिटर्न्स मिळत नाहीत. आणि जेव्हा पी रेशो कमी गेला, ओव्हरऑल निफ्टीचा बोलतोय मी, पूर्ण निफ्टीचा पी रेशो, तो जर समजा 12, 15, 20 अशा रेंजमध्ये असेल, तर रिटर्न मिळण्याचे चान्सेस खूप वाढतात, रिस्क रिवॉर्ड रेशो खूप वाढतो. आता प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक जणच 12 पीई ला का घेऊ शकत नाही, कारण मार्केट खूप कमी वेळा 12 पीई ला येतं आणि खूप जास्त वेळ ते पण नाही, तर ते व्ही-शेप रिकव्हरी देऊन जातं. जसं कोविडच्या वेळेला मार्केट खाली आलं होतं, पी रेशो खूप खाली गेला होता, पण मार्केट थांबलं नाही, तर लिक्विडिटी आल्यामुळे मार्केट वर गेलं. तर आणखीन एक चार्ट आहे इथे ज्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आत्ताचा पी रेशो काय आहे निफ्टीचा. तर हा आजचा आहे, 16,201 ला आजची क्लोजिंग झाली आहे निफ्टीची, आणि आज जो पी रेशो आहे तो 20.05 आहे. तर असं मानू शकतो आपण की 20 पी इथून खाली जर आणखीन मार्केट जाईल, समजा हे 15,500, 14,500, तर ही आपल्यासाठी एक चांगली गुंतवणुकीची संधी, की जर समजा मी 15 पीई ला, 18 पीई ला अक्युमुलेट केला माझा निफ्टी, किंवा 20 पासून सुरुवात केली, तरी सुद्धा मला येणाऱ्या काळामध्ये 30-40% रिटर्न बघायला भेटू शकतात. तर हे सर्व पॉइंट्स होते की रिस्क टू रिवॉर्ड माझा चांगला आहे, लॉंग टर्म वाल्यांना काय काय बेनिफिट्स आहेत. तुम्ही म्हणाल सर माहिती आहे आम्हाला, आम्ही बुक्स वाचले तुमचे, इन्व्हेस्टमेंटमध्ये पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असतं आणि आम्हाला सगळं माहिती आहे. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे ना, तो पण आणखीन महत्वाचा आहे. आता मी तुम्हाला कॉन्स सांगणार आहे, हे फक्त एक पूर्व भूमिका होती की स्टॉक मार्केटची चांगली बाजू काय, आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे. कदाचित त्याची वाईट बाजू आपल्याला माहिती नाही नवीन लोकांना, आणि आपल्याला ती बघायची नसते, कारण मग आपल्या समजुतींना धक्का बसतो की अरे हे काय, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये असं पण होतं का, नको नको हे नाही बघायचे आपल्याला. तर रियालिटी काय सांगते की स्टॉक मार्केटमध्ये फक्त 5% लोकच रिच होतात आणि 95% इथले लोक पैसे गमावतात. झिरोदाचा तो मालक आहे नितीन कामत, तर त्यांनी स्वतः एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की आम्ही आमचा डेटा काढला, आमच्याकडे जितके ट्रेडर्स आहेत, झिरोदाचे जेवढे कस्टमर आहेत, त्याच्यातले 95% लोकांनी लॉस केलेला आहे आणि फक्त 5% लोक प्रॉफिटमध्ये आहेत. आणि हेच जर समजा इंडियातला सर्वात मोठा ब्रोकर जर हे डेटा सोबत सांगत असेल, तर आपण मानू शकतो की भारतामध्ये अदर ब्रोकर्स मध्ये सुद्धा हेच चालत असेल. आणि आपला तो अनुभव पण आहे, आपण ज्याला पण विचारतो की तुम्ही स्टॉक मार्केट करता का, तो म्हणतो आधी करत होतो, आपल्याला काही जमत नाही, सोडून दिलं. तो हे म्हणणार नाही की मी लॉस केला, पण तो म्हणतो मला इंटरेस्ट नाहीये त्याच्यात, कारण मी करून बघितलं, मला काही आलं नाही, इंटरडे तर बेकार आहे. तर असं म्हणजे त्याचा अर्थ त्याचा लॉस झालेला आहे. तर असंच आहे की आजूबाजूला सुद्धा आपल्याला दिसतं की मॅक्सिमम, आपण स्वतःचं उदाहरण बघू, इथं अटेंड करणाऱ्या प्रत्येकाने जे मध्ये ऍक्टिव्ह असतील त्यांनी कधी ना कधी लॉस सहन केलेला आहे. असे खूप जे नेटमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत, ज्यांचा आज ग्रीन मध्ये आहे, नफ्यामध्ये आहे, कारण कुठं ना कुठं झालेलीच असते, म्हणजे चोट खाये हुए लोग ही होते आसपास हमारे. तर हे एक कॉन्स आहे, कारण काय मार्केटमध्ये सगळ्यात मोठा रिस्क आहे, म्हणजे हे का दरिया आहे डुबके जाना है, की सापळे लावलेले आहेत तुमच्या समोर, की एखादा नशीबवान असेल जो स्वतःचा बचाव करत 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 तो नैया पार करेल त्याची, आणि बाकी मॅक्सिमम ठिकाणी, कारण एंट्री चुकीच्या पॉइंटला घेतात, एक्झिट चुकीच्या पॉइंटला घेतात. आपल्याला येता असा गैरसमज आपण मनात बाळगतो की मला कळालं, मला आता जमतं, आणि तोच ओव्हर कॉन्फिडन्स आपला घात करतो.
कधी कुणाच्या भरोशावरती, कधी कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवून, कधी अर्धवट ज्ञान असल्यामुळे, कधी काही पण फॅक्टर, गट फिलिंग आली की मार्केट आता वर जाईल, आणि किंवा मला वाटलं की मार्केट खाली जाईल आणि म्हणून मी विकलो आणि दोन्ही लॉस करून घेतला. तर मार्केटच्या मनात काय माहित नाही, रिलिव्हंट बिहेव करते, इरेशनल आहे, त्याला काही बातम्या जोडल्या जातात. मार्केट क्यों गिरा आज असं कारण दाखवतात, आणि मार्केट उद्या वर गेले की मार्केट क्यों बडा आज, मग अजून 50 बातम्या दाखवल्या जातात. तर हे असं आहे, एक ग्लास आहे त्या समोर ठेवलेला, तो ग्लास रिकामा आहे का भरलेला आहे हे बघणारा ठरवतो, आणि तो तुम्हाला एक चित्र उभा करतो, आभासी चित्र, की हे असं का होत आहे, ज्याच्यामुळे असं वाटतं की तो खूप एक्सपर्ट आहे. पण मार्केट कोणाच्या म्हणण्यावर चालत नाही. तर ते विचित्रच आहे, म्हणजे ते त्याच्या मूड प्रमाणे चालतं, त्याच्या मनात काय आहे हे ओळखणं अवघड आहे. तर सामान्य माणूस इथे का लॉस करून घेतो, तर व्होलॅटिलिटी इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम असा आहे की आत्ता मार्केट 100 पॉईंट डाऊन होतं, आत्ता लगेच 50 पॉईंट वर गेलं, आत्ता लगेच 200 पॉईंट अप गेला. आता मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, 400 पॉईंट अप, दुसऱ्या दिवशी 400 पॉईंट डाऊन, पुन्हा 200 पॉईंट अप. अरे मग हे काय चालू काय, ह्याला एक दिशा पकडायला पाहिजे ना. जर हा खाली जातोय तर मग खाली थांब ना, वर जातोय तर वर थांब. परत तिथल्या तिथे घुटमळतंय, कारण काय, त्याला दोघींनाही मारायचंय, त्याला बुल्सला पण कटवायचे, बियर्सला पण कटवायचे, आणि ते लॉंग पिरियड साठी सुरू आहे. मागचे 4 महिने 5 महिने झाला आपण तिथल्या तिथे घुटमळतोय. ही जी लेवल आहे 16,000, 16,500 आणि 15,800, तर ही व्होलॅटिलिटी आहे की काय होणार माहित नाही. तुमचा इंडिया विक्स वाढलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ना माणूस थकून जातो. तुम्ही एकदा लॉस सहन कराल, दुसऱ्यांदा सहन कराल, तिसऱ्यांदा सहन कराल, तुम्हाला अशी आशेची किरण दिसते, आणि परत तो लुकलुकता तारा पुन्हा गायब होतो, आणि पुन्हा तुम्ही खाली येता. तर माणूस हतबल होतो, म्हणजे हतप्रभानी होतो, त्याला निष्प्रभ होतो, त्याला असं वाटतं नको यार हे मार्केट, काही मजा नाही येते ह्याच्यामध्ये, एक खूप वेड्याचा बाजार आहे. इकडे तर बातम्या खराब आहे, मार्केट वर जाते, बातम्या चांगल्या आहे, मार्केट खाली येते. म्हणजे आपण परेशान होऊन जातो, आपल्याला निर्णय नाही घेऊ शकत, आपले सगळे सगळे सिद्धांत चुकायला लागतात, आणि म्हणून मग आडाखेळ चुकले, आपले थंब रूल्स चुकले, फेल जायला लागल्या, तर मग परेशान होतो आपण, आपले पैसे जायला लागले, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख नाही होतं. तर त्याचं रिझन तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसेल की इन स्टॉक मार्केट देर इज ओनली वन रूल, दॅट देर आर नो रूल्स. तर इथे एक बॉक्सिंगचं चित्र आहे. बॉक्सिंगचा जो गेम असतो ना, त्याच्यामध्ये नियम असतात की तुम्ही समोरच्या माणसाच्या जबड्यावर वार करू शकत नाही, नाजूक भागी वार करू शकत नाही, किंवा बिलो द बेल्ट तुम्ही वार नाही करू शकत, कमरेखाली वार नाही करू शकत. आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असतं की मी याच्यावर प्राणघातक हमला करणार नाही, रेफरीने इंटरफेअर केल्यानंतर मी याला सोडून देईल, मी याचा जीव घेणार नाही, मी याचा हाड मोडणार नाही. तर हे एक अग्रीमेंट आहे, अलिखित करार आहे हा दोन मुष्टी योद्धांमध्ये. पण ह्या मार्केटमध्ये असं आहे की नियम फक्त मलाच पाळायचे, फक्त रिटेल इन्व्हेस्टरला बांधून ठेवलंय की तुला नियम पाळायचा आहे, तू बिलो द बेल्ट नाही जाऊ शकत, तू असं नाही करू शकत, तू तसं नाही करू शकत. पण समोरचं जी कोणी आहे पार्टी, त्याला कसलेच नियम नाही, तो आपल्याला कुठेही हिट करू शकतो, तो आपल्याला कितीही क्रूरपणे मारू शकतो. आणि म्हणून हे विषम युद्ध आहे. रिटेल इन्व्हेस्टर सर्वात कमकुवत दुवा आहे ह्या पूर्ण मार्केटचा. ही रणनीती, हे युद्धच असं आहे, एक शक्तिशाली पार्टी आहे, एक वीक पार्टी आहे. तर वीक पार्टी शक्तिशाली पार्टी सोबत कधीपर्यंत लढेल, हे युद्ध किती काळ चालेल, कधी ना कधी तुमचे रिसोर्स संपणार, कधी ना कधी आपला पैसा संपत येणार. आणि मग ज्या दिवशी तुमचे पैसे संपले, तुम्ही बघत बसण्याशिवाय काहीच करू शकत नाही. कितीही मोठा माणूस असू द्या, 50 लाख वाला असू द्या, 2 करोड वाला असू द्या, रिटेल इन्व्हेस्टर असून असून किती मोठा असेल, 5 करोड वाला असेल, तर ज्या दिवशी त्याची इन्व्हेस्टमेंट कधी ना कधी संपेल, आणि मग मार्केट त्याला नाचवायला लागेल, आणि त्यावेळी तो काही करू शकणार नाही. जो अदर कॅश फ्लोचे सोर्सेस खूप स्ट्रॉंग असणार नाहीत, तुम्ही काही. तर हे अशा विषम प्रकारचे युद्ध आहे, कारण इथं लोक जे आहेत इन्स्टिट्यूट आहेत, त्यांच्याकडे खूप मोठे टूल्स आहेत, त्यांच्याकडे DII असो किंवा FII असो, हे लोक रुपये घेऊन बसलेले आहेत आपल्या हातामध्ये, अमेरिकन डॉलर्स मध्ये. तुमची स्पर्धा जी आहे ती कॉर्पोरेट आहे, मोठ्या मोठ्या त्या करप्ट ऑफिशियल्स सोबत आहे, जे आहेत, जे NSE मध्ये बसलेले आहेत, जे इनसाइडर साठी, जे प्रमोटर सोबत मिळून आपल्याला लुटतात. तर आपल्याला याचा गंध सुद्धा येणार नाही. आपल्याला बाहेरून भासवलं जातं की म्युच्युअल फंड आहे, पण ते जे चालवणारे, कॅम्पेन चालवणारे लोक आहेत, तेच सर्वात मोठे करप्ट असतील. तर मध्यंतरी त्यांनी की स्प्लिट अनाऊन्स केला, आणि स्प्लिट
आदल्या दिवशी त्यांनी बातमी टाकली की IRCTC असं असं कन्व्हिनियन्स चार्ज कमी करते किंवा कॅटरिंगचा कुठला तरी चार्ज कमी करतं. आणि अचानक स्टॉक पाडला 20%, 10%. आणि जे जे लोक स्प्लिट झालेले होते त्यांच्या पोर्टफोलिओ तर जमाच नाही झाला आणि खूप लोकांचं नुकसान. हे काय आहे? हे ठरवून केलेला गेम आहे लोकांचा. मालक आहे अनिल अग्रवाल, तर त्यांनी आपला स्टॉक 86 रुपयाला आलेला बघून त्यांनी बातमी टाकली की आम्ही आमची कंपनी डिलिस्ट करणार. लोकांनी डिलिस्टचा अर्थ काय आहे? तुमच्या शेअर्सची व्हॅल्यू झिरो झाली. तुम्ही तुमच्या शेअर धारकांना इतका मोठा धोका देता की लोकांनी घाबरून कोविडच्या पिरियडमध्ये, आणि मग तो स्टॉक आज 400 रुपयाला आहे. तर हे प्रमोटर्स आहेत, हेच सर्वात मोठे ऑपरेटर्स आहेत. हे त्यांना माहिती आहे आपल्या कंपनीचा शेअर जो आहे त्याचा सर्वात मोठा फायदा मलाच व्हायला पाहिजे. रिटेलला मी तो महागात विकणार, चांगल्या बातम्या सोडणार, मार्केटमध्ये भ्रम तयार करणार, 400 रुपयाला माल त्यांच्या गळ्यात घालणार आणि पुन्हा त्याला खाली करेन. त्यांच्यापाशी अनेक युक्त्या आहेत. तर म्हणून मी म्हणतो हे असं विषम असलेलं गोष्टी युद्ध आहे. इथे ट्रान्सपरन्सी अजिबात नाही. जे तुम्हाला जातं, जे तुम्हाला दाखवलं जातं त्याच्या विपरीत घडत असतं मागे. कधीच कुठला CEO किंवा CFO टीव्हीवर येऊन हे नाही सांग माझी कंपनी खूप खराब आहे, इथले शेअर्स मध्ये काही भविष्य नाहीये. जर समजा तो असं सांगत असेल तर त्याला तुमच्याकडून शेअर्स काढून घ्यायचे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर ट्रान्सपरन्सी अजिबात नाही. एक्सचेंजवर भरोसा ठेवू शकत नाही, SEBीवर भरोसा ठेवू शकत नाही, बॅलन्स शीटवर भरोसा ठेवू शकत नाही, लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. जो तुम्हाला सूट बूट घालून सांगतोय की ह्या कंपनीला खूप चांगलं भविष्य आहे, कदाचित तो पैसे देऊन बसवलेला माणूस आहे कोणीतरी, आणि तो त्याचं काम करतोय, त्याच्या रोजीरोटीसाठी तो प्रचार करतोय. त्यामुळे ट्रान्सपरन्सी अजिबात नाही, कुणावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. आणि ह्याच्या वर जे सर्वात मोठा घात करतं सामान्य माणसाचा, ते म्हणजे आपला जो उन्माद. भाव वाढायला लागले की आपण हुरळून जातो, आणि भाव पडायला लागले की ते भितळ्या सशासारखी आपली अवस्था होते की आभाळ कोसळलं, आता सगळं बुडणार, आता स्टॉक मार्केट कधीच वर जाणार नाही, आता माझी सगळी इन्व्हेस्टमेंट बुडणार. म्हणजे अतिरेकी प्रतिक्रिया. आणि याला सुद्धा माध्यमच कारण आहेत, कारण त्यांची भाषा इतकी आक्रमक असते की ते म्हणतात की 200 पॉईंटने मार्केट पडलं की ते मला भयंकर बडी गिरावट, गडबात, डायरेक्ट ते म्हणतात कतले आमच झालाय 200 पॉईंटला. आणि जर 400 पॉइंट वर गेलं तर ते म्हणतात की बाजार में लौटी तेजी और ऊंचाई छू रहा है, आसमान छू रहा है, निफ्टी इज परफॉर्मिंग आउट परफॉर्म, ये वो असे भारी भारी शब्द वापरतील. ते म्हणेल की स्टॉक्स घेणं म्हणजे दिस इज नो ब्रेनर, मैं बोल रहा हूँ ये तेजी है और ये इतना भागेगा. तर माणूस एकदम असा जोश मध्ये येतो आणि मग तो सद्विवेक बुद्धी हरवून बसतो आपली, आणि तो म्हणतो नाही यार माझ्यापेक्षा जास्त याला कळत असेल. आणि ह्याचं 3दा बरोबर झालंय. तो बघतो की सोमवारी बरोबर निघालं, मंगळवारी बरोबर निघालं, बुधवारी पण बरोबर निघालं, चला आज लावतो, आणि बरोबर त्याच दिवशी आपला घात होतो. आपण स्टॉक घेतले की ते पडतात, आणि अलिखित सत्य आहे. तर ह्या सगळ्या घातक मार्केटमध्ये अशा लोकांसोबत आपला सामना असेल, आणि आपल्याला जर यांच्यासोबत लढाई जिंकायची असेल, आपल्याजवळ कोणतं असं शस्त्र असलं पाहिजे आपला बचाव करू शकेल. तर माणसापाशी टूल्स खूप कमी आहेत. कसं आहे, समजा तुम्ही अशा एका ठिकाणी बसलेले आहात जिथं खूप जास्त गरमी आहे, एक रूम आहे आणि तिथं भयंकर उकडते. आता तुम्ही असं तक्रार नाही करू शकत की यार सूर्य 40 डिग्री वरती का गेलाय, इतकं ग्लोबल वॉर्मिंग का होतंय, आणि इथं मला बिलकुलच काम करायला ऊर्जाच राहिली नाहीये, इतकं मी असं आजारी आणि अशक्त स्वतःला हतबल अनुभव करतोय, आणि हे खूप चुकीचं आहे. हे असं बदललं पाहिजे. पण असं बोलून काही होईल का? तुम्हाला उठावं लागेल, तुम्हाला कदाचित फॅन चालू करावा लागेल, फॅनवर भागत नसेल तर कूलर लावावं लागेल, कूलरवर भागत नसेल तर AC लावावं लागेल. पण तुमचा कम्फर्ट तुम्हाला तयार करावा लागतो, आणि तुम्हाला त्या वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. एवढंच आपल्या हातात आहे. टेम्परेचर वाढलं तर आपण जास्तीत जास्त ह्युमिडिटी वाढवून आपल्याला एक कम्फर्ट लेवल आणू शकतो. टेम्परेचर कमी झालं तर आपण काउंटर त्याला करू शकतो की मग आपण जे पण मेजर्स आपल्याला घ्यायला पाहिजे तर ते आपण प्रिकॉशन्स घेऊन त्या सीझन मध्ये सर्व्हाइव्ह करायचं. एवढंच आपल्याला. समजा आपण हिमालयामध्ये गेलो तर आपल्याला तिथला बर्फ सहन नाही होणार, तर आपल्याला तिथे गरम कपडे घालावे लागतील, त्या प्रकारचे शूज घालावे लागतील, त्या प्रकारचे जे पण काही त्यांनी नॉर्म सांगतील ते सर्व पालन करावं लागेल. तर सेम गोष्ट मार्केटमध्ये पण आहे. इथं मॅनिप्युलेशन आहे, इथं साठलोटा आहे ह्या सगळ्या लोकांचं. कंपन्या फ्रॉड करतील, करप्ट ऑफिशियल्स असतील, व्हॅल्युएशन्स हाय असतील, आणि तेव्हा गाजावाजा करून ते तुम्हाला विकल्या जातील. किंवा आपल्याकडे टूल्स नाहीयेत रिसर्च करण्यासाठी, कळत नाही की आतमध्ये नेमकं काय चालू आहे, आपल्याजवळ
बातमी नाहीये. आणि मग आपण इमोशन्सला पण आपण पण ह्या सगळ्याला उपाय काय आहे, तर ह्या मार्केटचे घेणं आणि त्या नियमांना समजून आत्मसात लढा देणं, एवढं एकच आपल्या हातात आहे. तर म्हणून 5% लोकच काय यशस्वी होतात, तर त्यांचं कारण त्या लोकांना हे गेम्स कळाले, त्या लोकांनी अनुभव, हे मार्केट असं 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 चकवा देतं. आणि मग अतिरेकी प्रतिक्रिया पण द्यायची नाहीये आपल्याला, कुणाच्या कंट्रोलमध्ये पण जायचं नाहीये आपल्याला, आपले डिसिजन स्वतः घ्यायचेत. आणि जर 100 रुपयाचा स्टॉक 60 रुपये जरी झाला तर मी घाबरणार नाही, आणि तो 200 रुपये जरी झाला तर मी हुरळून पण जाणार नाही. आणि मग तोच माणूस इथं पैसे कमावतो, जो आपल्या इमोशन्सला कंट्रोल करतो, जो मॅन्युप्युलेशन मध्ये करून घेत नाही, उथळ बातम्यांवर जो विश्वास ठेवत नाही. माझे ग्रुप्स आहेत ज्याच्यामध्ये 100 150 लोक आहेत. बरेच लोक मेसेज टाकतात की राकेश झुनझुनवालांनी हे केलं, आणि ह्या इन्व्हेस्टरनी हे बोलला, ह्या कंपनीमध्ये खूप चांगली न्यूज आहे. आणि बरेच लोक असा मोमेंटम ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतात, न्यूज बेस्ड ट्रेड घेतात. तर ते म्हणतात ना की बाय ऑन न्यूज अँड सेल ऑन र्युमर्स, की की एखादी आणि त्याच्यामध्ये घात होतो त्या लोकांचा. न्यूज आली म्हणून आपण बाईंग करायला जातो आणि परत सत्य की लॉस होतो. तर कधी कधी फायदा पण होतो, पण त्याची शक्यता खूप कमी असते, कारण रिटेल इन्व्हेस्टरच्या गळ्यात माल घातल्यावरच स्टॉकला पाडलं जातं. एक स्टॉक मार्केटचा अजून एक प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा, जो कोणाच्या सहजासहजी लक्षात येत नाही. आणि तो म्हणजे मार्केटमध्ये सतत ऍक्टिव्ह असल्यावर आपल्या हेल्थवर पण परिणाम होतो. की तुम्हाला दिसेल की ऍव्हरेज एक रिसर्च असा काढला होता की जे लोक असे हार्ड कोर ट्रेडर्स आहेत, जे दिवसभर ट्रेडिंग करतात, वयाच्या तारुण्यामध्ये त्यांना आजार सुरू झाले, त्यांना ब्लड प्रेशर सुरू झालं, अटॅक होण्याचे चान्सेस वाढले, किंवा त्यांची लाईफ स्पॅन कमी झाला. एका ट्रेडरचं जे लाईफ आहे ते इतकं अवघड आहे की त्यांनी जर व्यवस्थित एक्सरसाइज नाही केली, मेडिटेशन नाही केलं, त्यांनी जर आपल्या मनावर कंट्रोल नाही ठेवला, तर 10 वर्षांनी आयुष्य घटतं त्याचं. असा एक रिसर्च आता ट्रेडर कम्युनिटीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. तर असं का होतं, कारण काय आहे की मनी नेव्हर स्लिप्स, हा सर्वात मोठा पॉइंट आहे. की मार्केट जरी 2:15 ते 3:15 असेल आणि ते फक्त जरी सोमवार ते शुक्रवार असेल, तरी प्रॉब्लेम हा आहे की जो ट्रेडर आहे ज्याचं पूर्ण जमापुंजी त्या मार्केटमध्ये लागलेली आहे, समजा जर आज मी काही पोझिशन घेऊन आलोय, तर ऑब्व्हियसली मी डाव जोन्स बघणार, कारण मनी नेव्हर स्लिप्स. जगभरात कुठलं ना कुठलं तर मार्केट सुरूच आहे, आणि आपलं तर अमेरिकेशी संबंध आहे डायरेक्ट. तिकडे 200 पॉईंट अप, आपण पण खुश, तिकडे 300 पॉईंट खाली, तर आपले चेहरे पडतात. तर मग रात्री जागरण करतात लोक, डाव बघतात, सकाळी उठल्याबरोबर बघतात SGX चं काय हाल आहे, टीव्ही लावतात, जी बिझनेस लावतात, अनिल सिंघवी काय म्हणतोय ते बघतात, CNBC काय म्हणतोय ते बघतात, 10 प्रकारचे युट्यूब चॅनल लावतात, प्रत्येकाचा अनालिसिस ऐकतात. एकतर वेळ वाया जातो, दुसरं म्हणजे त्या सगळ्यांमुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो. तुम्हाला स्ट्रेस वाढतो. समजा जर माझा पोर्टफोलिओ खाली गेला आणि माझा खूप मेहनतीने कमवलेला आणि बऱ्यापैकी पैसा लागला, समजा माझ्या पूर्ण टोटल जी संपत्ती आहे त्याचा एक सिग्निफिकंट चंक जर मी तिथे लावला असेल, तर त्रास होतो मला की अरे यार, आपला इतका मोठा पोर्टफोलिओ आणि मोठ्या पोर्टफोलिओमध्ये मोठे आकडे दिसतात तोट्याचे, तर ते पचवणं जड असतं. जरी मी विचार करतो मी लॉंग टर्म वाला इन्व्हेस्टर आहे, माणसाचं मन असं आहे की पैसा लागला की 10 ऍप उघडून बघतो तो, की किती आहे प्रॉफिट, किती आहे लॉस, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे. मला विकायचं नाहीये, पण मला बघायचंय, मला लक्ष ठेवायचंय. सगळ्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर व्हायला लागतो. आणि मग कंटिन्युअस एंगेजमेंट ऑफ माइंड, मग वेगवेगळ्या, म्हणजे एक प्रकारची भूक लागते आपल्याला बातम्या बघण्याची. मग MKJ काय म्हणतात, मग परिमल आडे काय म्हणतो, मग PR सुंदर काय म्हणतात, प्रत्येक जणाचे आज प्रवचन आहेत. आणि अर्धा तास, एक तास आपण वाया घालतो ह्या सगळ्या लोकांच्या मागे. आणि मग बातम्यावाले काय सांगतात, मग अजय बग्गा काय सांगतो, मग फंडामेंटल वाला काय सांगतो, टेक्निकल वाला काय सांगतो, म्हणजे इट्स वेस्ट ऑफ टाइम. आणि ही सगळी कचरा इन्फॉर्मेशन आपण कन्झ्युम करतोय. का बरं? त्याच्यातून काहीही फ्रुटफुल साध्य होत नाही. हे बघून आपण खूप पैसे कमावतो का? अजिबात नाही. करू तर लॉसच करू, घेऊ तर चुकीचेच डिसिजन घेऊ, कारण आपल्या सिस्टीम्स तोडण्यासाठी हे लोक कारणीभूत असतात. मी काहीतरी विचार करून एंटर केलेलं असतं आणि ह्या लोकांच्या प्रभावामध्ये येऊन मी चुकीचे डिसिजन घेतो, तर तो प्रभाव मला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातो. मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाहीये, पण अतिरेक केला आणि म्हणून आपल्या इमोशन्स मध्ये चेंज वाढायला लागतं. समजा जर अचानक मी एक पोझिशन घेतली आणि रिव्हर्स मध्ये गेली, मला मोठा तोटा दिसायला लागला, तर मला वाटतं
राईट? तुम्ही कधी अनुभव केला असेल की एखादा तुम्ही आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा तो वेगळा गेला, तर अचानक तुमच्या बॉडीवर परिणाम होतो. घसा कोरडा, हार्टबीट्स वाढतात, कामातलं लक्ष उडतं, तुम्ही कुणाशी बोलत नाही. अ, तुमच्या डोक्यात तेच विचार घोळायला लागतात की माझा लॉस झाला, मी आता कसा रिकव्हर करू. आणि अजून नोशनल लॉस असतो. समजा नुसता दिसतोय तो लॉस, त्याची भीती वेगळीच. जेव्हा बुक तो लॉस, त्याची भीती वेगळीच. जेव्हा प्रॉफिट होतं तेव्हा पण अँझायटी असते की मी कधी एकदा बुक करू याला, हे खाली तर येणार नाही. आणि परत पॅनिक होतो माणूस. हिस्टेरियाची काही लक्षणं असतात की अति आनंद होतो, नाहीतर अति दुःख होतं. आणि स्टॉक मार्केटमध्ये जे लोक अजून म्हणतात रुळलेले नसतात किंवा जे चंचल मनाचे असतात, तर त्यांना ह्या प्रकारच्या भावभावनांचा सामना करणं अवघड जातं. आणि म्हणून माणसाचं मन वीक होतं. मग आपण सतत न्यूजच्या शोधात राहतो की काहीतरी अशी मला बातमी कळावी आणि मी उद्या प्रॉफिट कमवावं. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. आणि म्हणालो की स्टॉक मार्केटची चांगली बाजू समजून, स्टॉक मार्केटचे दुष्परिणाम ओळखून आपण जर अशी सिस्टीम बनवू शकलो ज्याच्यामध्ये आपल्याला याची गरज नाही, मला टीव्ही बघायची गरज नाही, मला कुठल्या बातम्या बघायची गरज नाही, माझी इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. मी जे पण करतोय, मी समजा आज मोठी रक्कम लावतोय मार्केटमध्ये, मी 10 लाख रुपये लावतोय आणि ते 10 लाख रुपये माझे बुडणार नाहीये. मला होणार तर फायदाच होणार, मला लॉस होणार नाही. माझे 10 लाख रुपये सेफ राहतील, जसे ते एफडी मध्ये आहेत तसेच. आणि त्या पैशांवरती मी इन्कम काढून दाखवेन. तर हे पण शक्य आहे. आणि म्हणूनच मी मागच्या काही महिन्यांपासून आपल्या ऑप्शन सेलिंगचा अभ्यास करत होतो. तर ऑप्शन सेलिंग बेसिकली काय आहे, तर ऑप्शन सेलिंग ही हेजिंग आहे. म्हणजे मार्केट खाली जरी आलं आणि मार्केट वर जरी गेलं, तर दोन्ही कंडिशन मध्ये मला फायदा होणार. कदाचित तो कमी होईल किंवा जास्त होईल, तो डिटेल मधला भाग वेगळा आहे. ज्याची त्याची स्किल जितकी जास्त असेल, ज्याचं कॅपिटल जितकं जास्त.
सर आवाज याला पंकज भाऊ आवाज येत नाहीये. स्क्रीन पण नाही दिसत सर. हॅलो, आता येतोय भूषण भाऊ आवाज? हो आता येतो. हा सर येतोय. ओके. हो सर येतोय आवाज. तर मी तुम्हाला सांगत होतो की स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी मॅन्युप्युलेशन चालतं. शॉर्ट सेलिंग करून लोक पैसे कमवतात आणि याला जर आपल्याला काउंटर करायचं असेल, आपल्याला जर इन्स्टिट्यूटची 2 हात करायचे असतील, तर मग आपल्याजवळ दुसरा पर्याय राहत नाही की आपण ऑप्शन्स शिकून घ्यावेत, ऑप्शन्स मधली ट्रेडिंग शिकून घ्यावी आणि ऍटलिस्ट आपला जर कॉर्पस असेल, आपल्याला जर आता कसं आहे 100 मधल्या 5 लोकांना स्टॉक मार्केट बद्दल खूप जास्त आकर्षण असतं किंवा स्टॉक मार्केट हे त्यांचं करिअर पण होऊ शकतं. त्यांना असं वाटतं की हे मार्केट माझ्यासाठी आहे आणि इथले सगळे नियम मला माहिती करून घ्यायचेत आणि मला पुढे जायचंय. तर मग अशा लोकांना डिलिव्हरीमध्ये ट्रेड करण्यापेक्षा मी स्वतः अपोज करायचो की ऑप्शन्समध्ये तुम्ही ट्रेड करू नका. आणि त्याचं रिझन हे होतं की जेव्हा जेव्हा आपण ऑप्शन्समध्ये जातो तर आपल्याला एक डेडलाईन असते की आता समजा माझा जर 9 जूनचा एक्सपायरीचा कालच्या थर्सडेचा, तर मला त्या दिवशी तो एक्झिट करावा लागणार. तिथं मग ते किरायाचं घर आहे आणि ते मला खाली करावं लागतं, पुट असेल किंवा कॉल असेल. खूप प्रॉब्लेम होतो की लॉंग टर्म वाल्याला, ट्रेड वाल्याला किंवा शॉर्ट टर्म तुमच्याकडे टाइम असतो की तुम्ही त्याला किती पण वेळ करू शकता एखादा सौदा, पण ऑप्शन वाल्याला एक्सपायरी डेथ लिमिट आहे, त्या दिवशी त्याला कट करावाच लागणार, स्क्वेअर ऑफ करावाच लागणार आणि मग तो एक प्रॉब्लेम असतो. पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण एक अशी सिस्टीम बनवू शकलो, माझा सगळा जो भर आहे ना, मी जेव्हापासून मार्केटमध्ये आलो आज 8 वर्ष झाले आणि मागच्या 5 वर्षामध्ये माझा प्रत्येक एफर्ट जो होता तो ह्याच्यासाठीच होता की असं काय करू ज्याच्यामुळे माझा लॉस होणार नाही आणि माझं होईल तर प्रॉफिटच होईल. मग अशा वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या की काय करता येईल, हे केलं म्हणजे काय होईल, ते केलं म्हणजे काय होईल. आणि ऑप्शन्स मध्ये जेव्हा डोकं घातलं तेव्हा हे योगायोगानेच पडलोय मी ह्याच्यात एका माझ्या मित्रामुळे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा ते शक्य आहे का की आपण पैसा गमवायचा नाही, मार्केट आपल्याकडून 1 रुपया पण घेऊन जाऊ नये, पण आपण आपलं सिक्युअर्ड इन्कम काढू शकतो का? मग मला हेच कळालं की तुमच्याकडे एक चांगला फंड पाहिजे आणि तुमच्याकडे थोडासा वेळ पाहिजे हे सगळं करण्यासाठी, कदाचित दिवसातला अर्धा 1 तास. आता हे कसं आहे, हे का करायचं, हे कोणी करायचं? तर तुम्ही एक दुकान घेता, तुमच्या गावामध्ये समजा एक दुकान आहे, ते विक्रीला निघालेलं आहे. आज दुकानाची किंमत 20 लाख रुपये असते मार्केटमधल्या दुकानाची किंमत. आपण असं कन्सिडर करू की Tier 2 Tier 3 सिटी आहे आणि 10 लाख रुपये किंमत आहे त्या दुकानाची. तर तुम्ही विचार करता, जर मी हे दुकान घेतलं आणि जर मी हे किरायाने दिलं तर मला किती रुपये उत्पन्न मिळेल? तर 10 लाख रुपये गुंतवून जर मला महिना 10,000 रुपये मिळत असतील तर मग काय वाईट आहे? तर मग काय होईल, येणाऱ्या काही वर्षांमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट फिटून जाईल आणि फ्युचरमध्ये माझ्या म्हातारपणी किंवा माझ्या मुलांना ही एक मालमत्ता बनेल आणि त्याच्यामधून त्यांना रेंट येत राहील आणि त्यामधून त्यांचा संसार चांगला होईल. तर ह्याच पद्धतीने आता आपल्याजवळ इतके पैसे नाही की आपण प्रॉपर्टी जमा करू, पण तोच जर पैसा मी मार्केटमध्ये लावला आणि तो पण अशा सिस्टीम मध्ये
की जिथे माझा लॉस होणार नाही. तर मग ती एक चांगली गोष्ट आहे. मला टूल आहे. मग दुकान घेतलं तर त्याच्या मागे आज किती खर्च आहेत. मी जर आज एखादी दुकान सुरू केलं किराणा किंवा आणखीन कुठलं, तर मला एक खाली माणूस ठेवावा लागेल, मला एक्सपेन्सेस लागतील, मला समजा जर मी रेंटनी प्रॉपर्टी घेतली तर मला रेंट द्यावं लागेल, स्वतःचं दुकान घेतलं तर इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, माल ठेवावा लागेल, त्याच्यासोबत किती सारे दुसरे अदर एक्सपेन्सेस आहेत. मला टेलिफोनचं बिल येईल, इलेक्ट्रिसिटीचं बिल येईल, म्युन्सिपाल्टीचे टॅक्सेस द्यावे लागतील, जीएसटी द्यावा लागेल. तर 12 भानगडी आहेत ह्याच्यामध्ये. तर समजा जर मी तो पैसा मी एक जॉब करतोय किंवा मी एक फ्री पर्सन आहे, सेल्फ एम्प्लॉईड माणूस आहे, आणि मग पशी जर चांगला कॉर्पस फंड असेल तर तो पैसा जर मी एम्प्लॉय केला आणि त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मी जर 1% काढू शकलो, तर ती किती चांगली सिस्टीम उभी करता येईल आपल्याला. तर ही सगळी ऑप्शन सेलिंगच्या मागे जाण्याची आणि ह्याच्यामध्ये डोकं घालण्याचं कारणच हे आहे की इथे तुम्हाला कुठल्याही न्यूजवर डिपेंडन्स राहण्याची गरज नाही. माझा डाव खाली गेला काय वर गेला काय मला काही फरक पडत नाही. निफ्टी वर गेला खाली गेला, 200 पॉईंट गॅप अप होऊ, 200 पॉईंट गॅप डाऊन होऊ, मला कसलाही स्ट्रेस नाही. म्हणजे अल्टिमेटली काय झालं, स्ट्रेस नसल्यामुळे माझ्या बॉडीवर जे इफेक्ट होत होते, माझा जो हार्टबीट वाढत होता, माझ्या अपोजमध्ये सौदा जात होता, तो जाणार नाही अजिबात. आणि मला फिकीर नाही कुठल्या गोष्टीची, कारण मला माहिती आहे जर माझं 400 पॉईंट वर गेलं तर फायदाच होणार आहे, 200 पॉईंट गॅप डाऊन झालं तरी पण फायदा होणार आहे. तर माझी जर सिस्टीम एवढी फुल प्रूफ असेल, मला काय करायचंय, वेट करायचंय. मला फक्त माझा पैशाला का स्ट्रॉंग फेथनी लावायचा आहे. त्याला एक की हे काय होतं, जर तुम्हाला असं दिसलं की पहिल्या महिन्यामध्ये 8,000-10,000 प्रॉफिट झाला, तर दुसऱ्या महिन्यामध्ये कदाचित तुम्ही तेवढी होणार नाही, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये तर तुम्हाला कळून चुकेल की ओके फाईन यार, परफेक्टली वेल वर्क्स वेल, तर आपल्याला काही घाबरायची गरजच नाहीये. तर म्हणूनच मग हा सगळा खटाटोप आहे. ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, ऑप्शन ट्रेडिंग थोडीशी कट आहे. ऍक्च्युली काय, ऑप्शन सेलिंग मध्ये फायदा आहे. सगळे जे इन्स्टिट्यूट आहेत ना ते सर्व ऑप्शन सेल करतात, आणि ऑप्शन बायर्स हमेशा लूज करतात पैसे नेहमी. म्हणजे 98% वेळा ऑप्शन बायर पैसा लूज करतो. भारतातले लोक मूर्ख आहेत. सिंगापूरमध्ये ऑप्शन बायर्सच नाहीये, तिथं फक्त सेलिंगच चालते, आणि ती पण इन्स्टिट्यूट मध्ये चालते. तिथं रिटेल, किंवा तुम्हाला जर असं टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर 98% सौदे ते कधीही एक्झिक्यूट होत नाहीत. कुणीही ऑप्शन्स मध्ये ते लॅप्स होतात ऑप्शन्स. तर ही गंमत आहे की ऑप्शन बायर कधीच जिंकत नाही, ऑप्शन सेलरच जिंकतो. फक्त तुम्हाला त्या सिस्टीमचा अभ्यास करावा लागेल, ती समजून घ्यावी लागेल, त्याच्यामध्ये जरा डोकं घालावं लागेल. आणि हे पीई काय असतं, सी काय असतं, पुट काय असतो, कॉल काय असतो. पुट विकणं म्हणजे काय, पुट खरेदी करणं म्हणजे काय, कॉल विकणं म्हणजे काय, कॉल खरेदी करणं म्हणजे काय, स्ट्राईक प्राइस म्हणजे काय, इन द मनी म्हणजे काय, आउट ऑफ द मनी म्हणजे काय, आणि आपल्याला कोणत्या रेटवर माल घ्यायचा, टाइम डिके कसा असतो, गॅमा काय असतो, थिटा काय असतो. तर ह्या जर टर्मिनॉलॉजी कळाल्या, आणि आपल्याला जर आपला पोर्टफोलिओ हेज करता आला, की मी माझा एक इंडेक्स निवडतो, त्या इंडेक्समध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो, आणि त्याच्यावरती त्याच्या अगेन्स्टमध्ये मी अपोजिट सौदे करतो. तर एवढं जरी मला कळालं ह्या पूर्ण सिस्टीम मध्ये, तर हमखास मी प्रत्येक महिन्याला पैसे कमवू शकतो. तर बस हाच एक एफर्ट आहे की ह्या सगळ्या मार्केटमधल्या ऍडव्हर्स सिच्युएशन्सला मला जर सामोरं जायचं असेल तर त्याच्यावर सोल्युशन काय. समोरचा जो माणूस आहे तो नियम पाळणारा नाहीये, तो म्हणेल त्याचं राज्य आहे की जिसकी लाठी उसकी भैंस. ज्याची कंपनी आहे, जो प्रमोटर आहे, जो ऑपरेटर आहे, जे इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याकडे होल्डिंग जास्त आहे, ते लोक आपल्याला नाचवतात. आणि जर त्यांच्याशी ट्युनिंग करायची असेल, मी तुम्हाला उदाहरण दिलं की मला माझं टेम्परेचर कमी तरी करायचं किंवा जास्त तर करायचं, तर काय करावं लागेल, वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. तर सेम गोष्ट मी ऑप्शन्स मधून साध्य करू शकतो की मी या लोकांशी आपली ट्युनिंग जुळवू शकतो. ते लोक जसा विचार करतात, ते लोक हेज करतात मार्केटमध्ये, कारण त्यांच्याकडे पैशाची शक्ती आहे. तर मी पण जर हेज करू शकलो तर तो एक कायमस्वरूपी सोर्स होतो माझ्यासाठी. आणि मला स्टॉप लॉस लावायची गरज नाही, मला चार्टवर जायची गरज नाही, मला वारंवार हे बघण्याची गरज नाही की यांनी मुव्हिंग ॲव्हरेज तोडली का, इथे गेट तयार झालं का, इथं कोणता डेथ क्रॉस झाला का, इथं गोल्डन क्रॉस झाला का, हे सगळं न बघता सुद्धा मी आरामशीर, म्हणजे माझ्या वीकली चार्टवर माझे वर्किंग आवर्स, पण जनरली आता इथे जेवढे लोक आहेत ते सर्व नोकरी करतात, कुठे ना कुठे बिझनेस करतात, आणि आपण कामात असतो. कामाच्या ओघात जर आपण ऑर्डर टाकली नाही, आपण स्क्वेअर ऑफ नाही केलं, तर आपलं प्रॉफिट हातातून निघून जातं बघता बघता. तुम्ही अनुभव घेतला असेल. तर हा सगळा स्ट्रेस
मला पाहिजे त्याच्या पोझिशन्स घेऊन मग त्यातून एखादा ट्रेड घेऊन फक्त एक ट्रेड घेऊन जर मी हमखास पद्धतीने पैसे कमवू शकलो, म्हणजे मी ह्याच्या मागे होतो की असं काय करता येईल आपल्याला की ज्याच्यामुळे आपल्याला इझी गोईंग मध्ये जास्त वेळ न देता, कारण आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथं आपल्या मागे खूप जिम्मेदाऱ्या असतात आणि मग अर्ध लक्ष इकडे अर्ध लक्ष तिकडे जर दिलं तर आपण त्या जस्टिस देऊ शकत नाही त्या कामाला आणि मग आपल्यालाही योग्य वाटत नाही आणि ते योग्य पण नाही की तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही पूर्ण फोकसने तुमचं काम करा. तर मग त्यामुळे ह्या सिस्टीम्सच्या मागे आपण विचार करू शकतो की असं जर काही असेल आणि ते जर आपण शिकू शकलो तर कदाचित म्हणजे असं आहे हे की तुमच्याकडे समजा एक कार आहे आणि कारचा तुम्ही पहिला गिअर टाकता, दुसरा गिअर टाकता, तिसरा चौथा गिअर टाकता तर तुम्ही एका मॉडरेट स्पीडनी पळता. पण ऑप्शन्सनी काय होतं, तुम्ही 6व्या गिअरमध्ये जाता, तुमचा स्पीड वाढतो. पण जर समजा स्पीड वाढत असेल आणि ड्रायव्हरला ड्रायव्हिंग येत नसेल तर मग हमखास ऍक्सिडेंट होतो आणि तो प्राणघातक होतो. तर त्याच ड्रायव्हरने गिअर टॉप गिअर टाकावा, डबल टॉप टाकावा, ज्याच्याजवळ एक्सपिरियन्स आहे, ज्याला कॉन्फिडन्स आहे किंवा ज्याला रस्ता माहिती आहे, ज्याला हे माहिती आहे की 5 सेकंदात ब्रेक कसा लावायचा. तर ऑप्शन्स अशी गोष्ट आहे जी लिव्हरेज देते, जी तुम्हाला मल्टीफोल्ड नफा देते किंवा मल्टीफोल्ड तुमचं लॉस करू शकते. तर त्यामुळे तेवढे एक प्रिकॉशन नक्की घ्या. इथं खूप सारे नवीन लोक असतील तर त्यांच्यासाठी मी एक स्लाइड की आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवायचा पंकज सर, की जे सांगतात की असं आहे तसं आहे आणि तुमचा काय. तर माझे जे कोर्स करणारे किंवा माझे जे रीडर्स आहेत ते कदाचित असा पण तरी पण मी इथे स्क्रीनशॉट्स लावलेले की मागच्या 2 महिन्यामध्ये मी ऑप्शन्समध्ये कमाई पोर्टफोलिओमध्ये म्हणजे जे हेजिंग करतोय, पोर्टफोलिओ निफ्टी घेतोय, निफ्टी 20 घेतोय, तर त्यातून पण मला चांगली इन्कम झाली आणि मागच्या वर्षीचा पण माझा हा प्रॉफिट आहे आणि हा बुक केलेला प्रॉफिट आहे. देवाच्या कृपेने मी मध्ये बाहेर पडलो मार्केटमधून जेव्हा त्याच्या मुव्हिंग ऍव्हरेज तुटायला लागल्या युक्रेन वॉर नंतर. तर एक असं मला आतून इंट्युशन आलं की आता जे पण होतंय ते चांगलं नाहीये आणि मग आपण विकायला पाहिजे आणि मग मी सगळा पोर्टफोलिओ साफ करून टाकला होता आणि मग ते बरोबर धड खाली आले. एक अंदाज म्हणा किंवा काय असेल ते थोडंफार जे काही गेन केलं नॉलेज घ्यावी असं मला आतून वाटलं आणि मी घेऊन टाकली आणि तो खूप चांगला डिसिजन होता की आज बरेच स्टॉक्स खाली आलेले आहेत माझ्या पोर्टफोलिओ मधले तसं केले. तर त्यामुळे एक पैसा मोकळा झाला आणि तोच पैसा मी इकडे लावला सगळा ऑप्शन्समध्ये किंवा ह्या हेजिंगमध्ये. तर तो एक बेनिफिट आहे. तर माझ्या ह्या कोर्समध्ये काही मेंबर्स सहभागी झाले आहेत आणि उद्यापासून आम्ही कोर्स सुरू करतोय. तर एक टर्म मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा क्लास होईल असाच 1 तासाचा 9 ते 10 आणि सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी अशा पद्धतीने आम्ही रात्री एकत्र येऊ, 1-to-1 डिस्कशन करू. प्रत्येकाची कॅपॅसिटी असेल त्यानुसार त्यांना बेसिक पासून सांगेन. म्हणजे मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की एखाद्याला जर शंका असेल की सर आम्हाला मार्केट येत नाही, आम्हाला काहीच येत नाही, एबीसीडी पण येत नाही, नो प्रॉब्लेम, मी सांगतो. लॉंग टर्म पण सांगतो, शॉर्ट टर्म पण सांगतो, स्विंग ट्रेड पण सांगतो आणि असतील तर त्यांना ऑप्शन्स मध्ये माझ्या परीने जितकं सांगता येईल तेवढं समजून सांगेन. हा कोर्स महिनाभर चालेल आणि मग त्यानंतर 2 महिने 3 महिने मी त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट देईन. समजा त्यांना एखादा ट्रेड घ्यायचा आहे, त्यांनी फोन केला किंवा विचारले प्रश्न, त्यांना उत्तरं देईन, त्यांना मदत करेन. जोपर्यंत ते स्वतः निर्णय घेण्यात सक्षम होणार नाहीत तर तोपर्यंत माझी जबाबदारी असेल. तर आय होप आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. मार्केटच्या काही चांगल्या बाजू, काही वाईट बाजू, काळी बाजू आणि एक रिव्हिजन म्हणा की काय करावं, कसं पुढे जावं आणि ऑप्शन्स काय असतात, थोडीफार माहिती याच्याबद्दल. तर आपण आणखीन भेटत राहू. अधूनमधून मी तुम्हाला लिंक पाठवेन जेव्हा मी असे अवांतर विषयांचे सेशन्स घेईन. तर तेव्हा मला असं वाटेल की आपण आपल्या सर्व मित्रांसोबत हे शेअर करायला पाहिजे पब्लिक प्लॅटफॉर्मवर. तर त्यावेळी डेफिनेटली मी तुम्हाला आणखीन अशाच लिंक पाठवेन. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. सेलिंग करतो म्हटलं तर ऍव्हरेज कॅपिटल किती आहे? कळालं नाही सर, ऐकू नाही आला प्रश्न, काय विचारताय? ऑप्शन सेलिंग करायचं असल्यास ऍव्हरेज कॅपिटल किती आवश्यक आहे? मला असं वाटतंय कमीत कमी 10 लाख रुपये तर असायला पाहिजे सर. कारण काय प्रॉब्लेम आहे की लॉट जो आहे ना तो मोठा आहे
समजा तुमचा निफ्टीचा जो लॉट आहे तो 50चा लॉट आहे आणि आत्ताचा निफ्टी समजा 16,200 आहे, तर 16,200 गुणिले 50 किंवा तुम्ही असा विचार करा की 170 रुपयाचा एक आणि म्हणजे 178 वगैरे, आणि त्याचे कमीत कमी 500 युनिट तर आपल्याला लागतील, तर ती रक्कम जाते अंदाजे 8.5 लाख रुपयापर्यंत. तर एक हेजिंग जर करायचं असेल तुम्हाला, जर शुअर शॉट जर पैसे कमवायचे असतील पोर्टफोलिओच्या अगेन्स्ट मध्ये कॉल विकून, तर मग तुम्हाला तेवढं 8.5-9 लाख रुपये तर असायलाच पाहिजे, आणि मग त्याला तुम्ही प्लेज करून 1-2 लाखाचं मार्जिन घेऊ शकता आरामशीर. ठीक आहे. भूषण भाऊ, काही सांगायचं का तुला? तू सांगू शकतो. गुड इव्हनिंग सर्वांना. आणि आज 42 जणांची उपस्थिती पाहून मला पण खूप आनंद झाला. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मला तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचंय आणि माझा एक थोडासा एक व्यक्तिगत अनुभव सांगायचा आहे सर्वांना. हे बघा, आपल्या सर्वांना पैसे कमवायचे आहेत आणि सुरक्षितता पण हवी आहे. तर याच्यासाठी पंकज भाऊने जी आता स्ट्रॅटेजी सांगितली ती सर्वांना कामी येणारी आहे. जर मला तुम्हाला सांगायचं की जर तुमच्याकडे 8 ते 10 लाखाचा अमाऊंट आहे, जे की तुम्ही कुठेतरी गुंतवलेलं आहे किंवा तुम्हाला सुरक्षितता हवी आहे आणि मार्केटमधून, तर तुम्ही पंकज भाऊ जी स्ट्रॅटेजी शिकवणार आहेत ऑप्शन सेलिंगच्या या कोर्समध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून सहभागी व्हा कोर्समध्ये. जर तुमच्याकडे अमाऊंट खरोखरच लावण्यासारखं असेल तर तुम्ही ते कुठला म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून, पंकज भाऊच्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास ठेवून तुम्ही या कोर्समध्ये सहभागी व्हा. ही स्ट्रॅटेजी शिका आणि इन्व्हेस्ट करा. आणि जसं भाऊनी प्रॉफिट दाखवलाय आपल्या स्क्रीनशॉटमध्ये पण, आणि ते मागच्या 6-7 वर्षापासून आहे, तर निश्चितच तुम्ही पण तेवढे पैसे कमवाल. आणि भाऊचं म्हणा, माझं ध्येय आहे की आपण सर्वांनी एक जे की बेसिक इन्कम नीड आहे, आपल्याला जी गरज लागते, तर ती कशी मिळवावी हे यातून कळेल आपल्याला. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला पण मेसेज करा किंवा पंकज भाऊला आता विचारू शकता. धन्यवाद. मला असं वाटतं की मार्केटचं रहस्य पैसा पैशाला खेचतो. मला असं लोक फोन करतात पेपर आर्टिकल्स वाचून किंवा दुसरीकडून इन्फ्लुएन्स कुणीतरी सांगतं आणि मग ते फोन करतात की आमच्याकडे एक अमाऊंट आहे आणि मला 2-5 करोड कमवता येतील का? तर ते होणार नाहीये. मी तर स्पष्ट सांगतो की तुमच्याकडे जर पैसा नसेल ना, तुम्ही येऊ नका मध्ये, कारण मार्केट गरिबांचं नाहीये. तुमचे पैसे जाणार, कारण अशा माणसांना मार्केट धोधो पैसा देतं ज्याच्याजवळ ताकद आहे पैसे कमवण्याची. मग तुमच्याजवळ दुसरा सोर्स असला पाहिजे. म्हणून माझ्या प्रत्येक कोर्समध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो की स्वतःच्या करिअरवर फोकस करा, चांगला पैसा कमवा, प्लस पैसा कमवा, आणि मग मार्केटमध्ये सक्षम बनून या. तर तुम्ही जितके पॉवरफुल असाल तितका मोठा पॉवर तुमचा तयार, मॅग्नेट तितकं स्ट्रॉंग असेल पैसे खेचण्याचं. आणि जर समजा आपण लिमिटेड रक्कम घेऊन बसलेलो असू, आपल्याजवळ सोर्सेस नसतील, आपल्याजवळ कॅश फ्लो नसेल, आपल्याला नाही किंवा आपला बिझनेस नाही, किंवा काही हाऊसवाईफ आहेत ज्यांच्याकडे दुसरा इन्कमचं साधन नाही, तर त्या लोकांनी मग ह्या फंदात न पडलेलं बरं. म्हणजे मार्केट त्यांना फार त्रास देतं. जेव्हा तुमच्याकडे लिमिटेड सोर्सेस असतात तुम्ही लॉसमध्ये बाहेर जाता. तर म्हणून तेवढी कॉशियस तुम्ही घेतली पाहिजे. तर थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स, टाइम दिला तुम्ही, जॉईन झाले. हा बोला सर. हॅलो सर. सर मी विनायक कांबळे बोलतोय. हा बोला सर. हॅलो. माझा एक अनुभव शेअर करायचा होता मला इथं. हा हा बोला सर. सर मी गेले 4 वर्ष मार्केटमध्ये आहे. 2017 पासून आहे, बहुतेक 5 वर्ष होत असते. सुरुवातीला मी डिलिव्हरी मध्ये तुम्ही जे करत होता ते डिलिव्हरी मध्ये केलं. डिलिव्हरी मध्ये पण लॉस मध्येच विकलं. त्याच्यानंतर मग काही मित्रांच्या नादाने मग इंट्राडे मध्ये शिरलो. इंट्राडे मध्ये इक्विटी करत होतो. इक्विटी करून करून पण ते लॉस मध्येच गेलं. त्याच्यानंतर ऑप्शन बाईंग मध्ये शिरलो. ऑप्शन बाईंग मध्ये सुद्धा लॉस मध्येच गेलो. आणि आता गेली 1 ते 1.5 वर्ष झालं मी ऑप्शन सेलिंगचा कोर्स केलेले आहेत 2-3. आणि ऑप्शन सेलिंग मार्फत सध्या मी ट्रेडिंग करतोय. पण ऑप्शन सेलिंगचा अनुभव असा वाटतो मला की ऑप्शन सेलिंग मध्ये शुअर पैसा मिळतोय. रिस्क जास्त आहे पण पैसा शुअर आहे, पण मिळणारा पैसा हा लिमिटेड आहे बाईंग पेक्षा. पण गेली 6 महिने झालं मी कंटिन्यू असं प्रॉफिट मध्येच आहे ऑप्शन सेलिंग मार्फत.
जसं की पहिले इक्विटी मध्ये नव्हतो, ऑप्शन बाईंग मध्ये नव्हतं आणि डिलिव्हरी मध्ये सुद्धा नव्हतं. तर ऑप्शन सेलिंग हा मला वाटतं की चांगला बेस्ट पर्याय आहे मार्केटमध्ये टिकण्यासाठी. ओके सर. आणि आणखीन कुणाला काही प्रश्न आहे का? हा, पंकज भाऊ जसं हा. बोलले की पैसा पैशाला खेचतो, त्याला धरूनच मला बोलायचं की जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण सर्वांनी अनुभव केलेला आहे की आपले जसे विचार असतील तशाच गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात. तसंच ज्याच्याकडे पैसा असतो ना, तर त्याच्याकडे अजून पैसा खेचला जातो. थँक्यू. ओके. धन्यवाद भूषण भाऊ. तर थँक्यू व्हेरी मच फ्रेंड्स. आणि परत एकदा भेटूया. जे माझे कोर्स मधले मेंबर आहेत, तुम्हाला लिंक मिळेल. तर उद्या रात्री 9 वाजता आपण एक ऑप्शन सेलिंग सुरू करूया शिकण्यासाठी. चालेल. थँक्यू व्हेरी मच. पुस्तकं वाचा, फीडबॅक कळवा आणि आठवण आली तर फोन करा. थँक्यू व्हेरी मच.